साधारण वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी चाळीसगावमध्ये आल्यानंतर गिरीश महाजन यांची जागा लवकरच मंगेश चव्हाण घेणार आहेत असं विधान रोहित पवारांनी केलं होतं. आणि आता हे विधान खरं ठरतंय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे गिरीश महाजन यांनी एका सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर केलेलं एक विधान. यामुळे मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात अशी चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जळगावच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. पण नेमकं गिरीश महाजन काय म्हणाले? खरंच मंगेश चव्हाण हे गिरीश महाजनाचे राजकीय वारसदार होऊ शकतात का? या संपूर्ण राजकारणात नेमका कोणाचा राजकीय बळी जाऊ शकतो किंवा गेलाय? आणि गिरीश महाजनांसारखं राजकारण मंगेश चव्हाण यांना जमणार आहे का? चला हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. नुकताच चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनासह अनेक विकास कामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. हे दोघेही उपस्थित होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात गुलाबराव पाटील महाजन यांनी दोघांनीही मंगेश चव्हाण यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. पण गिरीश महाजन यांनी भाषणादरम्यान काही आश्चर्यकारक विधानं केली, ज्यामुळं मंगेश चव्हाण हे त्यांचे पुढचे राजकीय वारसदार असू शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सुरुवातीला आपण गिरीश महाजन काय म्हणाले हे जाणून घेऊया. गिरीश महाजन म्हणाले, भारतीय जनता पक्षानं सुरुवातीला मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले. मात्र आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकास कामांचा जो वेग घेतलाय तो उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामाचा हेवा सुद्धा वाटतो. त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केलाय असंही सांगायला गिरीश महाजन मागे राहिले नाहीत. पुढे ते म्हणाले, पक्षानं आणि जनतेनं आम्हाला 35 वर्ष आमदारकी आणि 3 टर्म मंत्रिपदाची संधी दिली आहे. आता पुढच्या पिढीकडे नेतृत्व देण्याचा विचार झाला पाहिजे. 7 टर्म झालेले आहेत. आता आणखी किती दिवस काम करायचं? कुठंतरी थांबलंच पाहिजे. मी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं भावी नेतृत्व पाहत आहे. पक्षाची धुरा सक्षम आणि तरुण नेतृत्वाच्या हाती दिली पाहिजे. झालं. गिरीश महाजनांनी हे विधान केलं आणि चर्चा सुरू झाली. सार्वजनिक व्यासपीठावरील विधानामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे भविष्यातील नेतृत्व मंगेश चव्हाण यांच्याकडे जाऊ शकतं अशी जोरदार चर्चा सुरू झाली. आणि हे सगळं सुरू असताना गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाणांचं जळगावमधील वाढतं प्रस्त पाहता सगळ्यात मोठा बळी कोणाचा गेला असं विचारलं तर नाव येतं ते म्हणजे उन्मेष पाटील यांचं. ज्याप्रमाणे जळगावमधील गिरीश महाजन यांचा वाढता प्रभाव हा एकनाथ खडसेंच्या राजकारणाला ब्रेक देणारा ठरला, आजही एकमेकांच्या विरोधात एखादं विधान केल्याशिवाय खडसे आणि महाजनांचं राजकारण पुढे जात नाही. तसंच काहीसं उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्या बाबतीत झालंय का असं म्हणायला हरकत नाही. कारण उन्मेष पाटील हे पूर्वी लोकसभेचे खासदार होते आणि त्याच्यापूर्वी ते चाळीसगावचे आमदार राहिलेत. यावेळी म्हणजे 2024च्या लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही. ते त्यावेळी भाजपमध्ये होते. त्यांना तिकीट न मिळण्याचं कारण मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन हे होते असा अप्रत्यक्ष आरोप देखील उन्मेष पाटील यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला, तिथून लोकसभा लढवली. एवढंच नव्हे तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून मंगेश चव्हाणांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला. पुढे स्थानिक निवडणुकीतही पराभव होऊ लागल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता गिरीश महाजनांची जागा मंगेश चव्हाण घेऊ शकतात म्हटल्यावर उमेश पाटलांसमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले. पण आता या सगळ्यात गिरीश महाजनांचे विश्वासू मंगेश चव्हाण कसे बनले? तर 2019 मध्ये मंगेश चव्हाण यांना जेव्हा विधानसभेची उमेदवारी मिळाली तेव्हा अंतर्गत विरोध असूनही ते आमदार म्हणून निवडून आले गिरीश महाजन यांच्यामुळे. पुढील 5 वर्षात त्यांनी विकास कामांचा सपाटा लावला. गिरीश महाजन यांनी त्यांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर यानंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते 70,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. आता राजकारण म्हणलं की सहकार आलं. राजकारणात सहकार क्षेत्रालाही मोठं महत्त्व असतं. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजनांनी त्या निवडणुकीची जबाबदारी मंगेश चव्हाण यांच्याकडे सोपवली होती आणि त्यावेळी खडसे गटाला चांगलाच धक्का देण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यानंतर जळगावमधील स्थानिक निवडणुकांमध्येही मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजनांना भक्कम साथ दिली आणि याशिवाय
नाशिक कुंभमेळ्याचं संपूर्ण नेतृत्व सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्या काळात विविध राजकीय कार्यक्रमामध्ये किंवा जे काय काम आहे, कामगिरी सुरू आहे, काम कसं सुरू आहे हे पाहताना प्रत्येक वेळी गिरीश महाजन यांच्यासोबत मंगेश चव्हाण सातत्याने दिसू लागले. त्यामुळे नाशिकमध्ये इतके चांगले आमदार असूनही मंगेश चव्हाणांना सोबत पाहत असल्यामुळे गिरीश महाजन म्हणजेच गिरीश महाजन असं मंगेश चव्हाणांना म्हणलं जाऊ लागलं. त्यांची वाढती उपस्थिती चर्चेचा विषय ठरू लागला. आता गिरीश महाजन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर भाजपमध्ये त्यांची ओळख संकटमोचक म्हणून आहे. निवडणुकीतील त्यांचं मायक्रो प्लॅनिंग, विरोधकांना पक्षात आणणं, पक्षप्रवेश घडवून आणणं आणि संघटना मजबूत ठेवणं ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. आणि हीच कार्यपद्धती मंगेश चव्हाण त्यांच्या राजकारणात कुठेतरी वापरताना दिसतात आणि म्हणूनच ते गिरीश महाजन यांच्या जवळचे झाले असतील किंवा गिरीश महाजनांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असेल. त्यामुळे आता गिरीश महाजन हे त्यांच्या राजकारणाचे किंवा जळगावचं नेतृत्व त्यांच्याकडे देतील अशी दाट शक्यता या विधानामुळे उपलब्ध झाली असली किंवा सध्या शक्यता व्यक्त केली जात असली तरी नेतृत्व, पक्ष नेतृत्व ते स्वीकारेल का? गिरीश महाजन यांच्यासारखं राजकारण मंगेश चव्हाण यांना जमणार आहे का? हे येणाऱ्या काळात सांगेल आणि याच्याबद्दलचा अपडेट आम्ही तुम्हाला देत जाऊ. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि या विषयाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.